हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10वीचा राज्यशास्त्र विषय पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. तर पाहूया या धड्यामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे. राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचं स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या पुस्तकामध्ये आणि त्याच्या आधीच्या नागरिकशास्त्र पुस्तकामध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल माहिती घेतलेली आहेच. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचं एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिलं जातं. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे. 1 लोकशाही, 2 सामाजिक न्याय व समता आणि 3 न्याय व्यवस्था. आता आपण पाहणार आहोत लोकशाहीबद्दल. राजकीय प्रगल्भता. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, तर त्या संरचनांआधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत, जिथे लोकांचा सहभाग होतो. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं यश म्हणता येईल. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झालेली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झालेली आहे. मताधिकार. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखीन व्यापक करत मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणलं गेलेलं आहे. म्हणजे 18 वर्ष झाली की आपण मतदान करायला सुरुवात करू शकतो. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळेच अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आहेत. भारतातील राजकीय स्पर्धेचं स्वरूपही त्यामुळे बदललेलं आहेच. लोकांच्या इच्छा, आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. लोकशाहीचं विकेंद्रीकरण असा मुद्दा आहे पुढे. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधीही मिळते. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेतच. स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यांतील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारांमध्ये खूप वाढ झाली.
माहितीचा अधिकार RTI 2005. लोकशाहीत नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद पण वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी शासन काय करतं हे नागरिकांना समजायला पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. या माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले झाले व पारदर्शी होण्यास मदत झाली. मग शासन काय काम करत आहे हे लोकांपर्यंत पोहोचू लागलं, लोकांना कळू लागलं. त्याच्यामध्ये काहीही गुप्तता राखली जात नाही आहे. म्हणजे ते सगळ्यांसाठी खुलं होत आहे. सगळ्यांना समजतं आहे की काय काम चाललेलं आहे, कशा पद्धतीने चाललेलं आहे, प्रत्येक कारभार समजतं आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करत तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसारच माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळे भारतीय लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. आता सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. दोन्हीही मिळालं पाहिजे. सामाजिक न्याय पण मिळाला पाहिजे, समता, इक्वॅलिटी मिळाली पाहिजे. या 2 मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणं हेच आपलं ध्येय. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजेच ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणं व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो असा त्याचा आग्रह धरणं. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात यायला हवेत. लोकशाही सर्वसमावेशक म्हणजे सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी असते. त्यामुळे समाजातील सगळे घटक प्रवाहामध्ये यायला हवेत. लोकशाही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची एक प्रक्रियाच आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतो. सगळ्यांना मिसळून जर आपण पुढे जाणार असू तर एकमेकांमधला संघर्षही कमी होणार आहे. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले आहेत ते आपल्याला नक्कीच बघायचे आहेत. राखीव जागांचे धोरण. जे लोकसमूह किंवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ लांब राहिलेले आहेत, ज्यांना शिक्षणाची सोय नाही मिळाली आहे, रोजगाराच्या सोयी नाही मिळाल्यात, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण आणलं गेलेलं आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहेच. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि अत्याचार असा जर घडला तर त्याला शिक्षेची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. तरी कोणी अशा गोष्टींवर भेदभाव करू नये असं भारतीय संविधानाने नमूद केलेलं आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. आणखीन काय झालेलं आहे बघूया तर महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणं, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणं यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आलेली आहेत. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा,
लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल झालेलाच आहे. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीचे स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% करण्यात आलं. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला आहे. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केलेली आहे. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला. त्यातील समावेशन म्हणजेच इन्क्लुजन अधिक अर्थपूर्ण केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच मुद्दे पाहणार आहोत. बाकीचे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत.